वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे कुकिंग मेड इझी आणि आज मी तुम्हाला दाखवते आहे भोगीची भाजी. आज आहे भोगी म्हणून आज मी तुम्हाला भोगीची भाजी म्हणून दाखवणार आहे. मिक्स भाजी म्हणतात त्याला. आता हे बघा, मी सगळी मिक्स भाजी घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी घेतलं आहे वांग, हे बोर, फ्लावर, ऊस पण टाकतात त्याच्यामध्ये, गाजर, पावटा, हरभऱ्याचा वाटाणा आणि आपला हिरवा वाटाणा, घेवडा, असं हे सगळं मिक्स भाजी मी याच्यामध्ये घेतली आहे. आणि आता आपण ती वॉश करूया प्रॉपर. आणि आता हे त्याच्यासाठी लागणारे हे जे आहे साहित्य, हे आहे खोबरं, हे आहे तीळ, हे आहे लसूण, हे आहे कोथिंबीर आणि इथे घेतलेला आहे कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो. तर आता आपण भाज्या वॉश करून घेऊया. हे जे आहे ते आपण वाटून घेऊया आणि मग त्याच्यानंतर रेसिपीला स्टार्ट करूया. पातेले ठेवले, गॅस ऑन करते. आता आपण त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकूया. 2 पळ्या तेल. आता हे वाटून घेऊया आपण मिक्सर मध्ये. हे बघा, आता वाटून झालंय. आता आपण नेक्स्ट कृती करूया. तर आता तेल आपण तापायला ठेवलेलं आहे. गॅस ऑन करते. 2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे आणि आता वाटण मस्तपैकी बारीक झालेलं आहे. जे आपण वाटण केलेलं आहे ते आता आपण टाकणार आहोत. सगळ्यात पहिला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं. तेलात आपण जिरं टाकणार आहोत. जिरं टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण जे हे घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो, ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करतो आहे. कांदा आपण ऍड करणार आहोत. कांदा थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे. प्रत्येकाची वेगळी, म्हणजे प्रत्येक जण हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही मिक्स भाजी बनवतं. कोणी साध्या एकदम सिंपल पद्धतीने बनवतं. याच्यामध्ये काहीच इन्ग्रेडियंट्स नसतात, फक्त शेंगदाण्याचा कूट असतो. पण मी ही थोडीशी वेगळी दाखवली आहे. आपण म्हणजे कसं, ती ग्रेव्ही आहे, आपण ती भातावर पण खाऊ शकतो आणि बाजरीच्या भाकरीवर तर खाऊच शकतो आपण. तर तशा पद्धतीची मी तुम्हाला ही रेसिपी, थोडीशी थिक आणि ग्रेव्ही पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवणार आहे. तर आता कांदा बघा लाल होतो, हलवून घ्यायचं असं. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे वाटण टाकायचं आहे. वाटण टाकल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. तर आता मी टाकते आहे वाटण. हे बघा, वाटण टाकले आपण. आता हलवून घेऊया. आता आपण याच्यामध्ये आपले घरगुती मसाले ऍड करणार आहोत. आता ऍड करते आहे मी हळद. नंतर मी ऍड करते आहे घरगुती तिखट मसाला. हा आहे गरम मसाला. तुम्हाला जेवढा लागतो तेवढा तुम्ही ऍड करू शकता, जेवढं तिखट हवं आहे. मी अजून 1 चमचा मसाला ऍड करते आहे आणि हलवून घ्यायचंय. गॅस थोडासा मीडियम ठेवायचा. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, कारण आपण हे जे आहे सगळं कच्चं वाटलेलं आहे. कोणी कोणी भाजून पण टाकतं, म्हणून मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं.
थोडासा मसाला जरा शिजून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो ॲड करायचं आणि नंतर मग भाजी ॲड करायची. मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते. आता आपण टोमॅटो ॲड करतोय. टोमॅटो ॲड केल्यावर आपण हलवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे चांगलं. थोडंसं टोमॅटो गाळा होऊन द्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे मिक्स भाजी, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती आता मी याच्यामध्ये ॲड करते. बघू शकता हे तुम्हाला ज्या भाज्या मिक्स तुमची म्हणजे प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे कोणत्या भाज्या ॲड करायच्या. आता आम्ही एवढ्या भाज्या ॲड करतोय. प्रत्येकाची पारंपरिक पद्धत ही वेगळी असते. आता हे हलवून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये मीठ घालते. मीठ घालायचंय, चवीनुसार मीठ घालायचंय. आता चवीनुसार मी मीठ घालते. आता थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला वर पण पाणी ठेवायचं आहे झाकणीवर आणि हलवून घेते व्यवस्थित. हे बघ, छान अशी आपली बोगीची भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खूप भारी लागते आणि या सीझनमध्ये तर खूपच अशी वेगळी टेस्ट लागते त्याची. मग खूप मस्त. आता मी पाणी टाकलंय, अजून थोडंसं पाणी टाकते मी, थोडंसं. आता मी झाकण ठेवते आणि झाकणीवर पण मी पाणी ॲड करणार आहे. हे बघ. आणि आता 10 ते 15 मिनिटं शिजवून द्यायची आहे भाजी आणि गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे. आणि आता बघूया आपण 10 ते 15 मिनिटांनंतर भाजी कशी झाली आहे. नंतर भाजी झाल्यानंतर त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपली बोगीची भाजी ही रेडी झालेली आहे. हे बघा, मस्त आणि अशी ग्रेव्ही टाईप झालेली आहे. जास्त ग्रेव्ही पण नाही आहे. बघा किती सुंदर झालेली आहे आपली भाजी. तुम्ही पण आता कशी करून बघा. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्ही पण नक्की सांगा मला कशी झाली आहे आणि करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.